नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका व्लॉगमध्ये. तर आजची तारीख आहे 2 ऑगस्ट आणि नेहमीप्रमाणे आपण निघलोय आणि रॅपिडो आणि ओला उबेर या दोन ॲपमधनं काम झालेलं आहे. ओलाचं काय आपलं काम होत नाहीये, तर त्याच्या मागचं कारण आपल्याला शोधायचंय. तर व्लॉगमध्ये बघा की आपण कुठं कुठं गेलो आणि ओलाचं किती झालं आणि रॅपिडोचं किती आणि उबेरचं किती, तर कशा प्रकारे काम केलंय व्लॉगमध्ये बघा, नक्की आवडेल. नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजलेत 5:07. आपण निघलोय. वेळेवर उठलो होतो, लोक वेळेवर आवरलं आणि गाडी तर कालच साफ केली होती रात्री. तो निघलोय आणि आजची तारीख आहे 1 ऑगस्ट. तर बघूया आपली सुरुवात आज कोण करते. फर्स्ट ट्रिप आपल्याला उबेरकडनं भेटली नाशिक फाट्याच्या अलीकडनं हिंजवडी फेज 1. 21 मिनिटं दाखवते, 13 किलोमीटर आणि 2 किलोमीटरचं पिकअप. 15 किलोमीटरला 177, 160 वगैरे आपल्याला भेटते. ठीक आहे, एक्सेप्ट केले आपण. हिंजवडीतनं आपल्याला चिंचवड स्टेशनची एक राईड भेटली, 180 रुपये. ती राईड 2 वेळा आली पण ती आपल्याच्याने एक्सेप्ट झाली नाही, नंतर फायनली एक्सेप्ट झाली आणि 180 रुपये त्या एका राईडची 170, 350 रुपये आपला अर्निंग झाले. आणि आता बघूया आपण आता कुठं जातोय. इथं आता वॉशरूम आहे, फ्रेश होतो पटकन रोडला कॉर्नरला आणि निघूया, बघूया पुढं कुठं जातोय आपण. चिंचवड स्टेशन पासून पार आपण हिंजवडी पर्यंत आलोय. तरी पण आणखी एक राईड सुद्धा वाजली नाही. एक वाजली होती फक्त आता नरेची. एवढ्या लांब आपण जात नाही, तिकडनं रिटर्न नाही भेटत म्हणून. आणि आता इथनं वाट बघत बसलोय तर राईड नाही, एक सुद्धा नाही, कोणत्याच ॲपला नाही. पार आपण जिथं नाश्ता करतो तिथं आता आपण पोहोचू. तिथे जर पोहोचलो तर आपण सकाळी जर ओपन असेल तर नाश्ता घेऊ करून, नाही तर मग वेट करूया तिथं. आणि तिकडनं आपण आता राईड घेतल्याशिवाय जाणार नाही, हलणार नाहीये. कारण आपण जवळपास 5-6 किलोमीटर मोकळा आलोय. तसे आपल्याला 10 रुपये किलोमीटर प्रमाणेच रेट चालू आहे. अजून पण आहे आपल्याकडे 1-1.5 किलोमीटर 10 रुपयाच्या हिशोबाने 340 रुपये आपला अर्निंग जे झाले ते. तर आपण थोडासा वेट करतोय. वेट काय आता राईडच पडत नाही तर आपण गेलो असतो कुठं पण राईड पडली असती तर. एक तर मग आपण CNG भरून घेऊ जर उघडला असेल पंप तर. एक गाड्या खाली बसल्या आणि उद्या गाडी सर्व्हिसिंग द्यायची, त्याचं पण एक प्रॉपर व्हिडिओ बनवायचा आपल्याला की सर्व्हिसिंगच्या आधीचा एक प्रॉपर व्हिडिओ काढून घेईल आणि झाल्यानंतर CNG भरला आपण, नाश्ता केलाय, पोहे चहा झालेत आपले, 10-15 मिनिटं मोबाईल चाळून झाला, रील्स बघून झाल्या, एक गोल्डवर ट्रेड पण घेतला, तो पण करून झाला ट्रेड. आणि चाललो होतो आपण कस्टमरच्या लोकेशनला. 1.5 किलोमीटर कस्टमर होता, फक्त 6 मिनिटं लागणार होते. वळून आलो आपण वाकडचा ब्रिज अंडर खालून आणि कस्टमरनी राईड कॅन्सल केली. म्हणजे किती हे बघा. आणि एक राईड आणखी निघाली होती स्टेशनची, ती मी एक्सेप्ट केली. ती 6 किलोमीटर पिकअप होता. माझ्या लक्षच नाही आलं ते 6 मिनिटं. मला वाटलं 6 मिनिटं आहे, पण टाइम बघितला तर 6 किलोमीटर होतं ते. ती मी कॅन्सल केली एक. आणि आता ही कस्टमरनी कॅन्सल केली. पण आता आपला अकाउंट खराबी आपल्यामुळेच होणार. जवळपास आता 1 तास होतोय आपण वेट करतोय. आत्ताच्या 2 राईड पटापट कॅन्सल झाल्या. एक आपण केली डिस्टन्स न पाहिल्यामुळं आणि एक फक्त 1.5 किलोमीटर लांब होतो, कस्टमरनी कॅन्सल केली. म्हणजे आपण जागाच सोडली 15-20 मिनिटानंतर की आता राईड नाही पडत आहे, थोडंसं वाकड साईडला जाऊ म्हणून, तर कस्टमरनी कॅन्सल केली. आलोय आपण दगडूशेठला, कस्टमरला सोडलंय. कस्टमरचं बिल झालं 300, 214 पॉईंट काहीतरी आपल्याला वरती दिलेत. तर 565 आपलं अर्निंग झालंय. गाडी चालली 54 किलोमीटर. ठीक आहे, ते 10 रुपये प्रमाणे जो होता तोच रेट चालू आहे. आता इथनं स्टेशनला जावं लागेल कारण तिकडनं राईडच नव्हती. तर आता इथनं बघूया आपण कुठे जातोय. आज फ्रायडे तरी पण का शांत आहे काय माहिती. थोडंसं राईड पाहिजे होतं पण माझ्या हिशोबाने ठीक आहे, हरकत नाही. आता थोडं स्लो आहे तर स्लोच, जसं काम होईल तसं करूया. चालेल. आता इथनं उबेर चालू करतो, रॅपिडो आणि ओला. जो पण आपल्याला व्यवस्थित राईड देईल आपण कंटिन्यू करू. तर आपण सगळे ऍप ओपन केले होते, ओला, रॅपिडो आणि उबेर. तर उबेरच्या 1-2 वाजल्या. एक आली पण ती काय घेतल्या नाही गेली. नंतर आता ही जी एक पण एक आली दुसरी, आणि ही जी आली ही आळंदीची वाजली आपल्याला. तर 320 रुपये फेअर दाखवलं, आपण एक्सेप्ट केले. 280 किंवा 260 काय भेटेल ते भेटेल, पण ठीक आहे. म्हणजे 20-22 किलोमीटर होणार आहे, त्याचे 320 दाखवल्यामुळे मी एक्सेप्ट केलं. म्हणजे आपल्याला माझ्या हिशोबाने पकडून चला 240 किंवा 250 भेटायला पाहिजे टॅक्स कटून. आता बघूया किती भेटते. तर ठीक आहे,
आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. मेसेज आलाय कस्टमरचा, 2 मिनिटांमध्ये येतो. तर कधी पण लक्षात ठेवायचं, कस्टमरच्या लोकेशनला आलं की अराइव्ड ओपन ऑन करायचं. आता उबेरचं तर डायरेक्ट होते, ओला आणि रॅपिडोचं नाही होत. तर अराइव्ड म्हणून स्किप हे करायचं, स्लाइड करायचं, म्हणजे आलोय म्हणून ऑप्शन. म्हणजे 5 मिनिटाचा वेट टायमर चालू होतो आणि नंतर आपलं म्हणजे वेट टाइमचा आपल्याला भेटून जातो. आता आलोय उबेरचं तर काय डायरेक्ट होते, तर त्याचा काही इश्यू नाहीये. तर बघूया किती वेळ लागतो आता आपल्याला इथनं. आलोय आपण आळंदीला, कस्टमरला सोडलंय. आता मला वाटलं होतं की 320 रुपये काहीतरी. 1 मिनिट. आळंदीत सोडलं कस्टमरला, 308 रुपये आपल्याला दिलेत. कस्टमरचं बिल झालं 431 रुपये. त्याच्यामध्ये आपल्याला एक 3-4 रुपयाचा वेट टाइम पण भेटलेला असणार आहे. तर मला वाटलं 320 मधनं आपल्याला भेटतील 250 वगैरे, पण रेट व्यवस्थित दिलाय. अशा ट्रिप भेटल्या पाहिजे उलट. आणि इथनं आता आपल्याला आणखीन एक ट्रिप भेटली आहे, चरोली मधनं विमाननगरची. हे बघा तुम्ही, आळंदीची नदी इंद्रायणी पूर्ण भरलेली आहे. तरी पाणी ओसरलंय आता. तर ठीक आहे, चाललोय कस्टमरला पिक करायला आणि राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. विमाननगरला आलोय. हाऊस बघा किती पडतोय. तर कस्टमरला सोडले, कस्टमरचं बिल झालं 331 रुपये. आपल्याला दिलेत 260 का असं काहीतरी दिलेत, 262. तर आपलं टोटल अर्निंग झाले 1150. तर आता इथनं सर्च भेटेल माझ्या हिशोबाने, म्हणून मी थोडंसं थांबलोय. का एकदा आपलं 5 मिनिटं होऊ देऊ, म्हणजे आपल्याला परत रेट वाढून भेटेल. आता रेट येतोय तो 10 रुपयाच्या पण आतमध्ये येतोय. तर थोडंसं 5 मिनिटं थांबलं तर रेट वाढेल, कारण पाऊस सुरू झालाय. आणि रॅपिडो आणि ओला चालू करतो आणि बघूया कोण राईड देते आपल्याला इथनं आता. कारण इकडनं भेटून जाणार, कारण एअरपोर्ट साईडला आहे. एअरपोर्टला गेलं तर मग ते एअरपोर्टच्या याच्यामध्ये जाईल, आणि इथं जर थांबलं तर हे एअरपोर्टच्या त्याच्या आतमध्ये येत नाही. जिथून आपल्याला कळतं की कॅब किती येत, तो एरिया येत नाही हा. तर ठीक आहे, इथं आपल्याला सर्च भेटून जाईल. आपण आलोय एअरपोर्टच्या इथे, आरमॉलच्या जवळ आता येतोय. कारण ट्रिप पडली होती एक, स्टेशनची राईड भरपूर आहेत, पण त्या अशा 4 किलोमीटर पिकअप, 5 किलोमीटर पिकअप, 2 किलोमीटर ड्रॉप, म्हणजे व्यवस्थित मला एक पण नाही. एक फक्त स्वारगेटची आली होती, ती पण घ्यायच्या आधी गेली रॅपिडोकडनं. तर आता आपण इथं शेवटी मग एरोमॉलला आलोय. आता चाललोय पार्किंगच्या इथं. 40 काहीतरी कॅब आहेत वाटतं पुढं, कारण फ्लाईट असतील. आता येताना 50 होत्या, 40 वर आल्या, म्हणजे 10 कॅब. म्हणजे ट्रिप लवकर गेल्या, म्हणजे फ्लाईट आहेत, लँड होतात ते, तर त्याच्यामुळे आपल्याला ट्रिप भेटून जाईल. तर बघूया एखादी व्यवस्थित ट्रिप आपण बघूया 200-250च्या वरच. म्हणजे मग 1150 झाले, नंतर मग 2-3 ट्रिप केला की आपलं टार्गेट पूर्ण होईल. तरी प्रयत्न करू किती होते आणि वेळ किती होते. पाऊस असेल, पावसामुळे ना ट्रिप अशा व्यवस्थित नाही येते. आणि आज सर्ज नाही भेटत आहे. आज एक राईड आपल्याला व्यवस्थित भेटले, 2 राईड, पण हे सर्ज वगैरे काय कळत नाही, कधी भेटतो कधी नाही. यांचं काय नियोजन नाही व्यवस्थित उबेरवाल्यांचं. त्यांच्या मनाला वाटन तेव्हा रेट देणार, त्यांच्या मनाला वाटन तेव्हा रेट नाही देणार. एकदम एवढा घालून पाडून रेट देणार का आपली इच्छा पण होत नाही ते ट्रिप घेण्याची. आणि ओला तर काय वाजतच नाही आज. ओलाचं परत माझं तसंच झालंय, ती राईड एक्सेप्ट नाही केलं पहिले सुरुवातीच्या. म्हणजे एक जरी एक्सेप्ट झाली तर मग पुढे कंटिन्यू राईड पडतात, पण ती एक ट्रिप एक्सेप्ट होणं गरजेचं आहे. तर ठीक आहे, बघू आता इथे या पलीकडच्या रोडला लेफ्ट साईडने आपण बघू आपल्याला राईड कुठं पडते, काय पडते. एअरपोर्टच्या इथनं आपल्याला ही राईड पडली आहे, रॅपिडोची राईड आली होती, आपण एक्सेप्ट केली. आणि बाणेरची राईड होती, बाकी राईड येत होत्या पण ओला वगैरे. ओलाच्या 1-2 वाजल्या, रॅपिडोचे 2 वाजल्या, 2-3 छोट्या छोट्या. आणि ओलाच्या तर उबेरच्या भरपूर वाजत होत्या, पण त्या छोट्या छोट्या होत्या सगळ्या. अशी व्यवस्थित राईड काय मला वाटली नाही. नंतर मग रॅपिडोची एक दिसली 338 रुपये बाणेरची. तर बाणेरची ती आपण एक्सेप्ट करून, ती होती एअरपोर्टच्या मागणं 1.5 किलोमीटर लांब. तर आपण ती एक्सेप्ट केली. आणि आत्ता जवळपास 1 तास आपल्याला वेळ लागला, गर्दी होती रोडला. युनिव्हर्सिटी रोड पासून आलोय. तर त्याच्यात कस्टमरला 10 रुपये वाढले, काय माहिती, लेट उशिरा ट्रिपला वेळ जास्त लागल्यामुळं. तर 348 रुपये आपला या ट्रिपला दिलेत. आणि टोटल आपला अर्निंग झाले 1482 का 84 रुपये. आणि टाइम झालाय 12:45. गाडी चालली 127 किलोमीटर.
तर ठीक आहे, आता इथनं आपण बाकीचे डिवाइस चालू करू आणि बघूया कुठं राईड पडते आपल्याला. आपण टुवर्ड्स होम लोकेशन म्हणजे सेट करून ठेवलं होतं 1484 रुपयाला, आणि आपल्याला मग इथनं एक 5 आणि 1 4 आणि 1 4.5 आणि 1 5.5 किलोमीटरची राईड भेटली. त्याचे कस्टमरचं बिल झालं 128, आपल्याला दिले 108. तर अशा प्रकारे आपलं 1600चं अर्निंग झाले. आता इथनं बघूया, आपण आलोय शिवार चौकाच्या अलीकडचा रस्ता आहे हा, हायवेनं वाकडला जातो तो. तर आता इथनं बघूया आपल्याला भेटते का राईड, का आपण डायरेक्ट घरी जातोय. टाइम झालाय 1:15 आणि गाडी चालली 137 किलोमीटर आणि अर्निंग झाले 1600 रुपये. 500चा गॅस जरी पकडला तरी 1100 रुपये आज आपला अर्निंग राहिले 8 तासामध्ये. तर ठीक आहे, बघूया राईड कोणती पडतीये.